ध्रुवाची अढळ भक्ती. प्राचीन काळात उत्तानपाद नावाचा राजा होता. त्याच्या 2 राण्या सुरुची आणि सुनीती. सुनीतीचा मुलगा होता ध्रुव, तर सुरुचीचा मुलगा उत्तम. राजाला सुरुची जास्त प्रिय होती, त्यामुळे तिचा मुलगाही राजदरबारात अधिक मान मिळवत असे. ध्रुव लहान असला तरी अत्यंत शांत, विचारशील आणि प्रेमळ होता. परंतु एका घटनेने त्याच्या आयुष्याची दिशा बदलली. एका दिवशी ध्रुव आपल्या पित्याच्या मांडीवर बसण्यासाठी निघाला, परंतु सुरुचीने डाफरत म्हणाले, ध्रुवा, तुला या सिंहासनावर बसायचा हक्क नाही. तुला देवाची कृपा नाही. आधी देवाची कृपा मिळव, मगच राजाच्या मांडीवर बस. ते शब्द ध्रुवाच्या मनाला खोलवर भिडले. आई, ते लोक मला का दूर करतात? आई, मी इतका का कमी आहे? मला देवाची कृपा कशी मिळेल? बाळा, देव सर्वांच्या हृदयात आहे. तू मनापासून त्याची भक्ती केलीस तर तो तुझ्याशी नक्की बोलेल. त्याच्या मनात एक दृढ निश्चय जन्माला आला. तो एकटा उंच हिमालयाकडे निघाला. रस्त्यात ऋषी मुनी त्याला मिळाले. त्यांनी त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दिला. ध्रुव नदीकाठी बसून मंत्र जप सुरू करू लागला. पहिले दिवस फक्त पाने खाऊन जगला. नंतर पाणीही कमी केले. शेवटी केवळ हवेतून ऊर्जा घेत तो स्थिर उभा राहिला. ध्रुवाची तपस्या इतकी अद्भुत होती की 3ही लोक हलू लागले. देवतांना भय वाटू लागले. हिमालयाच्या शिखरावर ध्रुवाची अखंड तपश्चर्या चालू आहे. वायू, हिम, विद्युत सर्व काही त्याला हलवू शकत नाही. शेवटी भगवान विष्णू स्वतः त्याच्या समोर उभे राहिले. ध्रुवाने डोळे उघडले. त्याच्या समोर सौंदर्याचा, प्रकाशाचा, शांततेचा महासागर उभा होता. हात जोडून ध्रुव म्हणाला, प्रभू, मला राज्य, वैभव काही नको. मला फक्त तुमच्या चरणांवर स्थान हवे. ध्रुवा, तुझी भक्ती प्रखर आहे. तू धन, वैभव न मागता फक्त भक्ती मागितलीस. तू ध्रुव तारा होशील. आकाशात सदैव प्रकाशमान राहशील. विष्णूने शंख, चक्र आणि गदेद्वारे त्याला आशीर्वाद दिला. प्राप्रात तेजोमय झाला आणि आकाशात सदैव चमकणारा ध्रुव तारा बनला.